हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना होमस्कूलिंग युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस या लेसनचा लँग्वेज स्टडी बघणार आहोत. लँग्वेज स्टडी म्हणजे काय की तुम्हाला भाषेचा अभ्यास करायचा आहे आणि हा भाषेचा अभ्यास करताना हा पार्ट अतिशय महत्वाचा आहे लँग्वेज स्टडीचा. सो तो स्किप न करता व्यवस्थित अभ्यास करून घ्या, समजून घ्या. इथे आपल्याला सांगितलंय की कॉर्डिनेशन ऑब्झर्व द क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्स. त्यांनी त्याचे कॉर्डिनेशन सांगितलेलं आहे की सेंटेन्स काय म्हटलंय नीट लक्ष देऊन बघा. आणि त्यातले जे क्लॉजेस आहेत, क्लॉज म्हणजे काय उपवाक्य, हे क्लॉजेस आहे ना त्यांना नीट बघा. इथे काही वाक्य दिली आहेत, आधी ही वाक्य बघूया, याचा अर्थ मी तुम्हाला सांगते आणि मग याचा क्लॉज नेमका कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते. वाक्य बघा. ही इज इंटेलिजंट अँड ही इज हार्डवर्किंग. आता इंटेलिजंट म्हणजे काय की तो अतिशय हुशार आहे आणि कष्टाळू आहे. तर ही इज इंटेलिजंट हे एक स्वतंत्र वाक्य आहे आणि ही इज हार्डवर्किंग की तो कष्टाळू आहे. हे दोन्ही वाक्य स्वतंत्र आहे. दोन्ही वाक्यांना क्रियापद आहे, त्या दोन्ही वाक्यांचा अर्थ आहे, एकमेकांवर अवलंबून आहेत. काही वाक्य अजिबात नाही, पण ही दोन्ही वाक्य अँडनी जोडलेली आहेत. सेकंड आहे आसिफ वॉज टायर्ड बट ही कुड नॉट रेस्ट. आसिफ वॉज टायर्ड, आसिफ दमलाय, बरोबर. ही कुड नॉट रेस्ट, त्याला आराम नाही करता आलाय. तर दोन्ही वाक्यांचा अर्थ तुम्हाला लागतोय ना एकमेकांचा. जरी नुसतं स्वतंत्र ही कुड नॉट रेस्ट, तो आराम नाही करू शकला, तरी आपल्याला अर्थ कसा कळत जातो, उलगडत जातो बघा या दोन्ही वाक्यांमध्ये. त्यांनी काढलं आसिफ वॉज टायर्ड, तो दमलाय, परंतु ही कुड नॉट रेस्ट, तो काही आराम करू शकला नाहीये. तिसरं वाक्य यू कॅन गो फॉर अ वॉक और यू कॅन एक्सरसाइज ॲट होम. तिसरं वाक्य ते तू चालायला जाऊ शकतो किंवा और यू कॅन एक्सरसाइज ॲट होम किंवा तू घरी व्यायाम करू शकतोस. आणि चौथं वाक्य सीमा हॅज रिकवर्ड फ्रॉम फीवर की सीमा तापातनं आता बरी झालीये. सो शी कॅन अटेंड स्कूल, कारण ते तर शाळेत नियमित येऊ शकते. तर इथे आता आपण बघतो की प्रत्येक वाक्यामध्ये दोन दोन वाक्यांना जोडलंय. ते इथे अँड, इथे बट, इथे और आणि इथे सोनी. तर यांनी काय म्हटलं, इच ऑफ द अबोव सेंटेन्सेस हॅव क्लॉजेस. प्रत्येक वाक्यामध्ये क्लॉजेस आहे म्हणजे उपवाक्य आहे, विच डू नॉट डिपेंड ऑन इच अदर. पण ही दोन्ही वाक्य एकमेकांवरती अवलंबून नाहीत. फॉर कम्प्लीट सेन्स म्हणजे अर्थ लागण्यासाठी ही दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून नाही. दे आर कॉल्ड इंडिपेंडेंट ऑर कॉर्डिनेट क्लॉजेस. आणि त्यांना काय म्हणतात, इंडिपेंडेंट म्हणजे स्वावलंबी किंवा कॉर्डिनेट क्लॉजेस असं म्हणतात. हे वाक्य तर आहे, यांना जोडले आहे, ते क्लॉजही आहे, पण तो एकमेकांवर अवलंबून नाहीये. दे आर जॉईंड बाय कंजक्शन्स. आणि कंजक्शन्स तुम्ही नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, पार्ट्स ऑफ स्पीच पाहिले असेल ना, त्यातला हा कंजक्शन आहे. लाईक म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा कोण असतो, कंजक्शन, त्याला म्हणतात कंजक्शन. अँड, बट, ऑर, सो सच कंजक्शन्स आर कॉल्ड कोऑर्डिनेटर्स. यांना काय म्हणायचं, कोऑर्डिनेटर. म्हणून इथे म्हटलंय कोऑर्डिनेशन, म्हणजे दोन वाक्यांना इथे जोडलंय ना, म्हणून इथे कोऑर्डिनेटर्स म्हटले त्यांना. अदर कोऑर्डिनेटर्स आर, आणखीन काही शब्द आहेत जे कोऑर्डिनेट करतात बघा. ॲज वेल ॲज, नॉट ओनली, बट ऑल्सो, यट, स्टील, हाऊ एव्हर, नेव्हरलेस, ऑर, नॉर, एल्स, इदर, ऑर, नीदर, नॉर, सो, देअरफॉर, दस, हेन्स, फॉर. यातल्या काही शब्दांचे अर्थ मी तुम्हाला इथे देते, तुम्ही लिहून घ्या किंवा मग बघून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल की हे शब्दांचे अर्थ काय होत आहेत नेमके. हे बघा, ॲज वेल ॲज म्हणजे तसेच, नॉट ओनली म्हणजे फक्त नाही तसेच, बट ऑल्सो म्हणजे पण तसेच पण, यट म्हणजे अद्याप, स्टील म्हणजे अजूनही, हाऊ एव्हर तथापि, नेव्हरलेस म्हणजे तरीही, ऑर नसेल तर नाही तर, सो त्यामुळे, नॉर आणि नाही, एल्स इतर, इदर ऑर म्हणजे किंवा, आणि पुढे नीदर नॉर म्हणजे ना तर हे ना तर ते अशा अर्थाने, आणि देअर फोर म्हणजे म्हणून, दस म्हणजे अशा प्रकारे. आता हे अर्थ पाहताना तुमच्या गोष्ट लक्षात येते का की हे सगळे काय आहेत, हे कोऑर्डिनेटर्स आहेत. की हे सगळे जेव्हा आपल्याला दोन वाक्यांना जोडायचं असतं ना, आपण या सगळ्या शब्दांचा आपण वापर करतो. एकाच वाक्यात सगळे शब्द नाही घालत ना, एकेका वाक्यामध्ये आपण कुठे ना कुठे शब्द वापरतच असतो. आता हे पाहिले आपण की हे कोऑर्डिनेटर्स आहे, हे कोणते आहेत, काय अर्थ, हे सगळं पाहिलंय. आता आपण बघतो की पिक आउट द कोऑर्डिनेट क्लॉजेस अँड एनसर्कल द कोऑर्डिनेटर. एनसर्कल म्हणजे काय, त्याला गोल करायचं आपल्याला, बरं का. आता इथली वाक्य बघा. शी बॅग्ड अ सिल्वर मेडल अँड शी फाउंड अ प्लेस इन द इंटरनॅशनल टीम. आता इथे इंटरनॅशनल टीम या वाक्यामध्ये आपल्याला काय दिसतं, हा जो अँड आहे ना तो कोण आहे, कोऑर्डिनेटर आहे. त्यामुळे आपण अँडला एनसर्कल केलंय म्हणजे वर्तुळ काढलंय. कारण दोन्ही वाक्य पूर्णपणे वेगळी आहेत परंतु ती एकमेकावर अवलंबून नाही.
पी.व्ही. सिंधू इज अन एक्स शटलर बट शी वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेअर. आता इथे बट हे 2 वाक्यांना कनेक्ट करणार आहे, त्यामुळे लाईन सर्कल केलंय. तिसरं जे वाक्य आहे, यू मस्ट प्ले वेल ऑर यू लूज द फर्स्ट राऊंड ऑफ प्ले. इथे ऑर यानं या 2 वाक्यांना कनेक्ट केलंय. आणि चौथं आहे, माय पेरेंट्स पॉइंट आउट माय फ्लॉज सो आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम. माझे वडील माझ्या चुका काढतात, मी स्वतःला सुधारतो खेळामध्ये. तर इथे सो ह्याला एन सर्कल करायचंय. सो एन सर्कलचा अर्थ वर्तुळ काढणे आलं लक्षात. पिक आउट द कोऑर्डिनेट पण काढलेत. एन सर्कल द कोऑर्डिनेटर्स ते पण केलंय. हवं तर इथे खाली तुम्ही फक्त शी बॅग द सिल्वर मेडल डॉट आणि शी फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम असं पण लिहू शकता. तसं तुम्ही टीचरसोबत विचारून घ्या एकदा, नाहीतर नुसतं एन सर्कल केलं तरी चालणार आहे. आपण इथे आता लँग्वेज स्टडीमध्ये काय शिकलोय की हे सगळे ॲज वेल ॲज, नॉट ओनली, बट ऑल्सो, yet still, however, nevertheless, or, nor, else, either, or, neither, nor, so, therefore, thus, henceforth. हे सगळे काय आहेत? कोऑर्डिनेटर्स आहे. हे महत्वाची गोष्ट तुम्ही शिकलाय. आणि त्या क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्स, आपण ते क्लॉजेस इथे पाहिलेल्या सेंटेन्समध्ये. तर हा व्हिडिओ आपला इथेच संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपना झूम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.